सर्वात आधी गुड मॉर्निंग बघायला आली ते विंडोकडे बघितलं सकाळचे 7:30 वाजले होते. दृश्य होतं बाहेर, थंड हवा होती. तर खूप छान वाटलं मला. त्याच्यानंतर माझ्या रोजच्या कामांना सुरुवात झाली. मी सगळ्यात आधी केली दिवाबत्ती, कारण कोणतंही काम करताना दिवाबत्ती करूनच आपण काम सुरू करतो. त्याच्यानंतर मी गेली किचनमध्ये म्हणायला गेलं तर रोजच्या गृहिणीचं जे काम आहे की सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर दिवाबत्ती करून झाल्यावर किचनमध्ये जेव्हा जातो तेव्हा सगळ्यात आधी रात्रीची जी भांडी असणार, कोणी लावून घेतं रात्रीच, कोणी नाही लावत. मला शक्य नाही झालं तर मी नाही लावून घेत. सो सगळ्यात आधी मी ते काम करते. सगळी भांडी मी पहिला लावून घेतली. त्याच्यानंतर म्हणतात ना की आधी किचन पूर्ण क्लीन असलं तर मग काम पण करायला मजा येते. सो मी आधी ते काम करून घेतलं. त्याच्यानंतर जी घासलेली भांडी असतात मी शक्यतो नाही ठेवत, पण कधी कधी नाही शक्य होत किंवा कंटाळा येतो. सो मी सकाळी करते ते काम. काही वेळी भांडी लावताना माझी एक 10 ते 15 मिनटं यातच निघून जातात. त्याच्यानंतर सुरुवात होते ती म्हणजे बाकीच्या कामांना. पहिलं काम म्हणजे जे आजूबाजूला काही ना काही पडलेलं असतं ते सगळं उचलायचं, करायचं. पहिला एक ओटा साफ करून घ्यायचा, एक कपडा मारून घ्यायचा. का तर रात्री कॉक्रोच वगैरे फिरत असतात, त्याच्यामुळे एक कपडा मारून घेणं चांगली गोष्ट आहे. सो मी ते करते. त्याच्यानंतर बाकीच्या कामांना मग हळूहळू सुरुवात होते. सुरुवात म्हणजे सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे चहा ठेवणं, कारण सकाळ सकाळ म्हटलं की फ्रेश होण्यासाठी पहिली हवी असते ती म्हणजे चहा. सो मी इथे चहा ठेवली आहे. चहामध्ये मी बघा अद्रक घातला आहे, वेलची घातली आहे. आता छान अशी चहा उकळते आहे. एक साईडला मी दूध गरम करायला ठेवलं आहे. ही कामं माझी नेहमीचीच आहेत की मी सगळ्यात आधी उठल्यावर चहा ठेवते. त्याच्यानंतर जे मेन काम आहे ते म्हणजे कपड्याचं लावली. त्यानंतर आमच्याकडे लागतं सगळ्यांना ताक. सो मी हे रात्री जे विरजण घातलेलं दूध होतं ते आता दही झालं आहे, ते मी ठेवते आहे फ्रीजमध्ये. कारण थोडं थंड झाल्यानंतर मग मी त्याचं ताक बनवणार आहे, कारण जेवणामध्ये आमच्याकडे सगळ्यांना ते हवंच. त्याच्यानंतर आता मी सुरुवात करणार आहे बाकीच्या कामांना. बाकीचं काम म्हणजे सुरुवात अशी की सगळ्यात आधी म्हणजे डाळ भात जो सगळ्यांनाच हवा असतो जेवणामध्ये. सो मी आता भिजवणार आहे डाळ आणि एका टोपामध्ये भिजवणार आहे तांदूळ. सो चहा वगैरे होईपर्यंत मी ते गरम पाण्यामध्ये भिजवून घेते की तांदूळ आणि डाळ हे छान भिजले जातात आणि 1 ते 2 शिट्यांमध्ये ते होऊन जातं. सो त्याच्यानंतर मी काम करायला घेणार आहे ते म्हणजे पीठ मळायला. पीठ मळणं म्हणजे खरं सांगू तर मला कंटाळा येतो पीठ मळायला, पण ठीक आहे, आपलं ते रोजचंच काम आहे जे आपल्याला करायलाच पाहिजे. सो इकडे चहा पण उकळते आहे आणि आता मी चहामध्ये घालणार आहे दूध, कारण एक चहा जो सुगंध येतो तो खूप छान वाटतो. सो आता मी मळणार आहे पीठ. सो पीठ मळायला मी घेत आहे. पीठ मळून झाल्यावर जे मेन काम असतं माझं हे पीठ मळणं ते झालेलं आहे. सो आता मी हे 15 ते 20 मिनटं साईडला ठेवणार आहे. इकडे चहा छान उकळ घेत आहे. सो आता मी लावणार आहे कुकरमध्ये लिंबू यासाठी घालावं की जर्मनचा कुकर असल्यामुळे तो काळा होत नाही आणि कुकर हा स्वच्छ राहतो. त्याच्यानंतर आता मी हे डाळ तांदळाचा टोप ठेवला आहे आणि आता लावायची तयारी झाली आहे. सो मी आत्ता लावणार आहे कुकर. एक कुकरच्या 1 ते 2 शिट्या होईपर्यंत पुढचं काम ते म्हणजे कुकर होईपर्यंत विचार केला तिथपर्यंत भाजी बनवून घेऊ. सो काय भाजी बनवायची तर केली भेंडीची भाजी. सो इथे बघू शकता, इथे कुकरची शिट्टी झाली आहे. इकडे चण्याची डाळ, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं मला लावायची होती चक्की. सो मी डाळ बाहेर उन्हात ठेवली आहे. इथे मी कापून घेतली आहे भेंडी. नंतर करणार होते दूध गरम. सो त्याच्यासाठी मी सर्वप्रथम आधी टोपात पाणी ठेवते, कारण दूध गरम करताना
पाणी टाकलं तर दूध खाली लागत नाही, त्याच्यामुळे पाणी ठेवलं. नंतर इकडे मी तयारी केली भाजीची. मी कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल घातलं आहे. तुम्हाला मी दाखवलंच की मी कोणती भाजी बनवते. सो त्यासोबतच या व्हिडिओ रेसिपी शेअर होईल, ती म्हणजे भेंडीची भाजी, जी तुम्ही बघा आणि तुम्ही पण करू शकता. आता मी तेलात घातली आहे राई, त्यानंतर घातलं आहे थोडंसं जिरं, त्याच्यानंतर मी घालणार आहे, तुम्ही बघू शकता, थोडंसं हिंग. आता हिंग घातल्यावर एक थोडासा सुगंध आल्यानंतर त्यात मी घालणार आहे भेंडी. भेंडी घालून घेतल्यानंतर त्यामध्ये मी जेवढी भेंडी असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये मी लिंबूचा रस घालणार आहे. तुम्ही कोकमही घालू शकता, पण मी लिंबू घालते. एक लिंबू घातल्यानंतर भेंडीचा चिकास जो असतो तो जाईपर्यंत मी भेंडी परतवून घेणार आहे. आता भेंडीचा चिकास गेल्यावर मी त्यात मसाले ॲड करणार आहे. हा मसाला आहे लाल तिखट मसाला. नंतर ॲड करणार आहे हळद. त्याच्यानंतर ॲड करणार आहे धना जिरा पावडर. गरम करून घेणार आहे आणि त्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ. हे सगळं ॲड करून झाल्यानंतर एक व्यवस्थित एकत्र करून थोडीशी चवीला साखर घालणार आहे. सो त्यानंतर मी व्यवस्थित हे एकजीव करून परतवून घेणार आहे आणि थोडा वेळ देण्यासाठी साईडला ठेवणार आहे. सो आता मी तयारी करत आहे डाळीची. डाळ बनवताना मी आमच्याकडे अख्खी डाळ कोणाला आवडत नाही, सो मी डाळ ग्राइंड करून घेतली आहे. इथे मी टोपामध्ये घालते आहे तेल. आता मी तेलात घालणार आहे राई, थोडंसं जिरं, त्याच्यानंतर घालणार आहे हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता घालायचा असेल तर घालू शकता, मी विसरली. त्याच्यानंतर हिंग आणि आता जी मी ग्राइंड करून घेतलेली डाळ आहे त्यात मी घातला आहे लाल तिखट मसाला, हळद आणि धना जिरा पावडर. मी डाळीवरती मस्ती घालून घेते कारण मला अशी फोडणी द्यायला आवडते, सो मी ह्या पद्धतीची फोडणी देते. त्याच्यानंतर मी त्यात घालणार आहे थोडासा लिंबूचा रस. लिंबूचा मी त्यात घालणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा चवीला गूळ. त्याच्यानंतर घातली आहे मी थोडीशी कोथिंबीर. इकडे बघू शकता भाजी ऑलमोस्ट होत आहे. त्याच्यानंतर आता मी गॅस बंद करून मी पुढचं काम करणार आहे, ते म्हणजे इकडे केलेला आहे भात. जो भात आमच्याकडे पाणी काढलेला भात सगळ्यांना आवडतो, सो जेणेकरून त्याचं पाणी निथळून जाईल. इकडे डाळ झाली आणि आता मी करणार आहे चपाती. सो चपाती करायला घेतली आहे. चपाती मी फक्त टिफिनच्या बनवते. बाकीच्या चपात्या आमच्याकडे जेव्हा जेवायला बसायचं असतं मी त्याच टायमाला चपात्या बनवते, कारण थंड चपाती खायला मला स्वतःला कंटाळा येतो. सो जेव्हा हवी असेल तेव्हा आम्ही चपाती बनवतो. सो आता इथे माझ्या चपात्या करून ऑलमोस्ट होत आल्या आहेत, ज्या टिफिनच्या चपात्या आहेत. त्याच्यानंतर मी जे काम करणार आहे ते म्हणजे मेन काम की टिफिन भरायचं आहे. मिस्टर जातात जॉबला, सो आता मी टिफिन भरून घेत आहे त्यांचा. टिफिन भरून ठेवणार. त्याच्यानंतर कामं तर आपली काही संपतच नाहीत. आता वाजले आहेत 10, सो ऑलमोस्ट माझं काम संपत आलं आहे. तरी पण म्हणायला गेलं तर बाकीची कामं ही बाकीच असतात, कारण घरची कामं ही दिसण्यात येत नाहीत. इथे मी त्यांना देत आहे ताक, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, मी ठेवलं होतं फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर मी ताक बनवून घेऊन थोडं थंड असलं की ते पियायला पण चांगलं वाटतं. सो मी आता त्यांना टिफिन आणि एक छासची बॉटल असं दिलं आहे. त्याच्यानंतर मी नाश्ता करायला बसले. चहा चपाती खाऊन झाल्यावर सगळ्यात मोठं काम म्हणजे जेव्हा मशीनचे कपडे फिरले त्यानंतर सगळ्यात मोठं काम केलं ते म्हणजे कपडे सुकवायचं. कपडे सुकवून झाल्यानंतर आदल्या दिवशीचे जे कपडे सुकलेले होते ते घडी करून प्रत्येकाच्या खाण्यात ठेवणं हे एक काम असतं माझं. त्याच्यानंतर हॉलमध्ये येऊन बाकीचा पसारा जो असतो तो उचलला, कारण माझा आर्यन आहे की मी कितीही सगळं उचलून ठेवलं तरी तो परत सगळं काढत असतो. ते तुम्हालाही माहिती आहे, कारण घरात लहान मुलं असलं की तुम्ही कितीही पसारा आवरा, पसारासारखा होतच राहतो, कारण लहान मुलं आहे. तुम्ही त्याला किती वेळा सांगितलं तरी शेवटी मुलं नाही ऐकत. सो हे एक माझं काम असतं मोठं, जे काम मला आर्यन देतो. त्याच्यानंतर एक काम आहे ते म्हणजे
11 वाजून गेल्यानंतर आर्यनला जायचं असतं स्कूलला 1 वाजता. त्याच्यानंतर मी त्याला चहा बिस्किट दिला आणि थोड्या वेळाने मी त्याला देणार होती जेवायला. सो त्यांनी मागितलं माझ्याकडे चपाती आणि केळ्याची भाजी. केळ्याची भाजी बघू शकता मी कशी बनवली आहे. एक नॉर्मल केळं जे मी गोल याच्यामध्ये कापून घेतलं आहे, त्यामध्ये मी घातलेलं थोडंसं घी आणि चवीनुसार साखर. सो त्याला अशी भाजी आवडते. कच्चं केळं तो असं नाही खात. सो मी त्याला अशी भाजी बनवून देते. थोडंसं नॉर्मल तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुपामध्ये साखर विरघळेल. आणि एक चपाती आणि मी त्याला हे खायला दिलं. आवडीने खातो तो हे. त्याच्यानंतर मी आली परत किचनमध्ये जी सकाळी जे मी जेवण करून घेतलं होतं त्याची जी भांडी होती, चहाची भांडी होती, ते घासून घ्यायची होती. सो मी ते घासून घेतली. त्याच्यानंतर थोडंसं किचन साफ करायचं होतं. किचन साफ करून घेतलं, कारण भांडी घासताना आजूबाजूला जे पाणी उडतं ते वायपरने पहिलं साफ करून घेतलं. त्याच्यानंतर मी एक स्वच्छ बेसिन घासून घेतला छान असा, कारण बेसिनमध्ये सगळं आपण जे भांडी घासलेली असतात त्याचं खरकटं पडलेलं असतं. सो बेसिन हा स्वच्छ ठेवायलाच हवा. सो मी तो एक घासून घेऊन आजूबाजूला सगळीकडे पाणी हे केलं. आणि त्याच्यानंतर परत मी सगळं काम आवरल्यानंतर गॅस साफ करायला आले. सो गॅस साफ करून घेतला. आजूबाजूला जे सगळं जेवण बनवताना पडलेलं असतं ते सगळं मी पुसून घेतलं. सो हे एक काम असतं की सगळं काम जेवणाचं आवरल्यानंतर एक किचन साफ करा. किचन साफ केला तर परत जेव्हा आपण किचनमध्ये काही काम करायला गेलो तर ते काम करण्यामध्ये प्रसन्नता वाटते, छान वाटतं. त्याच्यानंतर म्हणून मी किचनचा ओटा पहिला सगळं काम झाल्यावर पुसून घेते. आधी भांडी घासण्याचं कारण हेच असतं की आजूबाजूला पाणी उडतं, त्याच्यामुळे आधी मी किचन पुसून घेत नाही. पहिलं भांडी घासून घेते, त्याच्यानंतर गॅस वगैरे पुसून ओटा साफ करून बाकीची कामं करते. आणि असं हे माझं रोजचं सकाळी उठल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंतचं रुटीन असतं. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा. बाय.